अशोक खरात याला अटक झाल्यानंतरनं रुपाली चाकणकरांचा या सगळ्याशी संबंध आला। या प्रकरणानंतर एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला ज्यात असं म्हटलं जाते की टोटल 58 व्हिडिओ आहेत। मात्र या सगळ्यात महाराष्ट्राची ही एप्स्टेन फाईल आहे का, हा एक वेगळा चर्चेचा विषय झाला आहे। आता या सगळ्यात बघायला गेलं तर आपण नेहमी शिक्षित समाज म्हणत असतो, अशिक्षित जो समाज असतो तो नेहमीच अशा प्रकारच्या अंधश्रद्धांना बळी पडतो। मात्र अशा वेळी आता पाहायला गेलं तर वेगवेगळे राजकारणी असतात, बिझनेसमॅन असतात आणि आता शिक्षित लोकही अंधश्रद्धेला बळी पडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कुठे स्वतःचं आपण मलमूत्र असेल जे म्हणतो ते एखाद्या महिलेला देणं किंवा अशा प्रकारच्या काही अघोरी कृत्य करणं हे कितपत योग्य आहे? 2025 ज्याला आपण टेक्निकल युग म्हणतो, डिजिटल युग म्हणतो, अशा काळातही महाराष्ट्रात अशा प्रकारच्या गोष्टी घडतात। या सगळ्या विषयावरतीच बोलण्यासाठी माझ्यासोबत आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करणारे काही कार्यकर्ते आहेत। अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही सगळ्यांनाच महाराष्ट्रात माहिती आहे। अशा वेगवेगळ्या घटना घडत असतात जेव्हा अंधश्रद्धा निर्मूलन समिती या प्रत्येक मुद्द्यावरती स्वतः स्टँड घेत असतं, नागरिकांमध्ये समाजामध्ये एक अवेअरनेस क्रिएट करण्याचा प्रयत्न करत असतं। आता आपल्यासोबत त्यातले काही सदस्य आहेत। सर, अशोक खरात नावाचा व्यक्ती भोंदू बाबा असा महिलांना फसवतो, ज्याच्या 58 व्हिडिओ आहेत हे पण समोर येते। लेकिन बघायला गेलं तर आजच्या काळातही महिला अशा गोष्टींना बळी कशा काय पडू शकतात, असा प्रकारचा एक साधा बेसिक प्रश्न मनामध्ये उपस्थित होतो। बरोबर आहे। याला कारण आपली जी समाजव्यवस्था आहे, शिक्षण पद्धती, म्हणजे मला माहीत आहे की असं काही नसतं, पण मी वाचन केलेलं आहे ना। आपल्या अभ्यासक्रमामध्ये कुठेही अंधश्रद्धा नेमके काय असतात, हे तोटे काय असतात हे कोणी सांगत नाही। एक जी समाजव्यवस्था आहे ती अशा गोष्टी खतपाणी घालते, म्हणजे काय करते की यांचं उदात्तीकरण करते या बाबांचं। यामुळे जे लोक त्यांना माहिती नाही ते पण त्यांच्याकडे जातात आणि महिला ज्या आहे प्रामुख्याने महिला या अंधश्रद्धांच्या प्रमुख वाहक आहेत। म्हणजे असं की जास्त त्रास घरामध्ये, कुटुंबामध्ये किंवा कुठेही हा महिलांना असतो आणि महिलांचे जे अडचणी आहेत त्यांची असहाय्यता लक्षामध्ये घेऊन हे बुवा बाबा महाराज जे असतात ते त्यांचं शारीरिक आणि आर्थिक शोषण करत असतात। याच्यामुळे समाज किती शिकला तरी शहाणा होत नसतो असं आम्ही नेहमी सांगत असतो। सर, आधी अशिक्षित जे लोक असायचे ते याला बळी पडायचे। आता बघायला गेलं तर राजकारणी, बिझनेसमॅन, चांगले सुशिक्षित लोक देखील याला बळी पडतात। आता यात बऱ्याच राजकारण्यांचं देखील नाव आलं। अशी काय गरज पडते बरं आजकालच्या एवढ्या मोठ्या लोकांना देखील भोंदूबाबांची? काय एकंदर त्यांच्या मनात जी अस्थिरता असते की आज आपण सत्तेवर आहोत, उद्या राहू का नाही, या याच्या पोटी ते अशा वेगवेगळ्या अवैज्ञानिक गोष्टींच्या आहारी जातात। खरं तर महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य समजलं जातं की इथं अनेक समाजसुधारक होऊन गेले। संतांची परंपरा मोठी आहे की ज्यांनी अंधश्रद्धेविरुद्ध काम केलेलं आहे। पण आपण ह्या समाजसुधारकांची आणि संतांची शिकवण विसरलो काय अशी म्हणावी अशी परिस्थिती आहे। पूर्वी असं वाटत होतं की जसं शिक्षणाचं प्रमाण वाढेल अंधश्रद्धा कमी होतील, पण आता प्रत्यक्ष उलटा अनुभव येत आहे। काही गोष्टीच्या की आपलं पुढं आहे तसं राहील का नाही या भीतीपोटी, आणि कोणी काहीतरी सांगितलं आता इथं मोठे मोठे राजकारणी ह्या बोवाच्या बळी त्याच्या कच्छपी लागलेले आहेत। ते का लागले तर एका कोणीतरी सांगितलं हो आम्हाला असा असा अनुभव आला आहे की त्याच्या सांगण्यावरनं त्याची शहानिशा न करता हे लोक त्या गोष्टीला बळी पडत आहे। आणि ज्या पद्धतीने त्यांनी तुम्ही आता सांगितलं 58 व्हिडिओ आहेत, मी आता तुम्हाला लेटेस्ट बातमी सांगतो 100पेक्षा जास्त व्हिडिओ मिळालेले आहेत त्या बाबाकडं। आणि मग ह्या स्त्रिया कशा त्याला बळी पडल्या तर त्यांना गुंगीचं औषध देऊन त्यांच्यावर अत्याचार केले, त्याचं व्हिडिओ शूटिंग केलं आणि त्या व्हिडिओच्याद्वारे त्यांना ब्लॅकमेलिंग केलं। अशा पद्धतीने स्त्रिया त्याला बळी पडलेल्या आहेत। त्यांनी असं धाडस नाही दाखवलं की आपण याच्याविरुद्ध आवाज होऊ, कारण मग त्यामुळं घरात होणारी बदनामी, समाजात होणारी बदनामी यासाठी त्या गप्प बसणं आणि अत्याचार सहन करणं पसंत करतात, पण धाडसाने त्याच्या विरुद्ध उभ्या राहत नाही। तर अंधश्रद्धा वाढण्याचं हे जे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की मनात असलेली अस्थिरता, कोणीतरी सांगितलं म्हणून त्यावर ठेवलेला विश्वास, आणि बाबा लोक ज्या पद्धतीने
ब्लॅकमेलिंग करतात. त्यामुळं हे अंधश्रद्धांच्या अशा बुवाबाबांचं फावतं. या सगळ्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा देखील आहे. अशी प्रकरणं जेव्हा समोर येतात तेव्हा हा कायदा कुठेतरी कमी पडतोय का? कारण की डॉक्टर नरेंद्र दाभोलकर जेव्हा त्यांचं निधन झालं होतं त्याच्यानंतरनं हा कायदा आला होता. अनेक प्रकरणं या कायद्याने मार्गी देखील लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मात्र तरी देखील आता अशी 58 केसेस येतात आणि ज्यात राजकारण्यांचा देखील सहभाग असतो. कुठे कमी पडतोय हा कायदा? डॉक्टर नरेंद्र दाभोलकर जादूटोणा विरोधी कायदा व्हावा यासाठी गेली 18 वर्ष लढा देत होते. ते असताना कायदा झाला नाही, पण त्यांच्या खुनानंतर मात्र कायदा झालेला आहे. खरं म्हणजे त्यांचा खून होण्यामागेही काही अशा म्हणजे की आपण घटना हे करायला पाहिजेत की हा खून होण्याची कारणं काय आहेत त्याच्यामध्ये वगैरे. दुसरं आहे की ह्या कायद्याचा ज्या पद्धतीने प्रचार प्रसार करायला पाहिजे त्या पद्धतीने कायद्याचा प्रचार प्रसार प्रशासनाच्या माध्यमातून केला जात नाही आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्वतःच्या खर्चाने प्रत्येक महाराष्ट्रातल्या गावागावात जाऊन या कायद्याविषयी जागृती निर्माण करत असते. खरं म्हणजे बऱ्याच वेळेला अनेक महिला जेव्हा शोषण होतं त्यावेळेला पोलीस स्टेशनला जातात, पण बऱ्याच महिलांची केस दाखल केली जात नाही आहे, तेव्हा ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे येतात. पण मला आता नाशिकच्या ज्या सरकारवाडा पोलीस स्टेशनचं अभिनंदन करायचं आहे की त्यांनी तत्परतेने त्या बाबास अटक केलेली आहे आणि जादूटोणा विरोधी कायदाही लावलेला आहे त्याच्यामध्ये. खरं म्हणजे ज्या वस्तू जप्त केल्या जातील किंवा तिथे काही समजा ते काही उतारे बितारे टाकण्याचे प्रकार किंवा काळ्या बाहुल्या किंवा काही आता व्हिडिओ तर मिळालेलेच आहेत त्याच्याबरोबर, पण अशा काही गोष्टी असतील त्या पण जप्त करून त्यांनी कोर्टामध्ये त्या सादर करणं फार गरजेचं आहे. जेव्हा आम्ही या केसेस करतो त्यावेळेला अशा कोणत्याही ह्या गोष्टीचा पंचनामा न करता या गोष्टी तिथं कोर्टामध्ये पुरावा म्हणून साजरा केला जात नाही आहे, तर ते करणं अतिशय गरजेचं आहे. कारण ह्या कायद्याविषयी जी जागृती व्हायला पाहिजे ती नाही, ह्या कायद्याचे नियम बनवणं फार गरजेचं आहे. वारंवार आम्ही मागणी करत असतो की ह्या कायद्याचे, कारण कायदा आता 12 वर्षाचा झालेला आहे, तर ह्या कायद्याचे नियम बनवणं फार गरजेचं आहे. हा कायदा फक्त महाराष्ट्रात नाही तर देश पातळीवरती हा कायदा लागणं फार गरजेचं आहे. या प्रकरणात हा कायदा लागू झालाय का बरं? काही जण म्हणतायत की नाही, काही जण म्हणतायत हो. नेमकं काय आहे याच्यामध्ये जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत? कारण त्यांनी भीती घातलेली आहे, त्या बाईला भीती घातलेली आहे, तू जर का अशा गोष्टी नाही केलं तर तुझं वाईट होईल, अशी भीती जेव्हा घातली जाते तर हा जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा आहे आणि 3(2)च्या अंतर्गत जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा पण दाखल झालेला आहे. खरं म्हणजे अशा पद्धतीने अनेक बाबाबुवा महाराष्ट्रात आहेत. म्हणजे ह्या कायद्याअंतर्गत प्रत्येक पोलीस स्टेशनला एक दक्षता अधिकारी नेमण्यात आलेला आहे. त्या दक्षता अधिकाऱ्याची कर्तव्य काय सांगितलेली आहेत कायद्यामध्ये की तुमच्या एरियात जर का अशी कुठे बुवाबाजी घडत असेल तर त्याला प्रतिबंध करण्याचे अधिकार दिलेले आहेत, सुमोटो ॲक्शन घेण्याचे अधिकार दिलेले आहेत. पण महाराष्ट्रातला एकही पोलीस स्टेशनचा अधिकारी स्वतः कधीही सुमोटो ॲक्शन घेतलेला दिसत नाही आहे. त्याच्यामुळे प्रत्येक पोलीस स्टेशनच्या ज्या दक्षता अधिकारी आहेत त्या दक्षता अधिकाऱ्यांनी याबाबतचं आपल्या एरियात जेवढी बुवाबाजी चालते ती बुवाबाजी बंद करण्यासाठी तुम्हाला अधिकार दिलेले, त्या अधिकाराचा वापर करावा, तिथल्या वस्तू जप्त करण्याचे अधिकार दिलेले आहेत. तर तो जादूटोणा विरोधी कायद्याचा चांगल्या पद्धतीने जर का वापर केला तर अशा बुवाबाबांच्यावरती कुठेतरी प्रतिबंध बसू शकतो आणि ह्या अशा घटना घडण्यासाठी कुठेतरी म्हणजे की ह्या कायद्याचा चांगल्या पद्धतीने वापर केला जाऊ शकतो. एक शेवटचा प्रश्न सर, की अंधश्रद्धा निर्मूलन समिती या प्रकरणाचा काही फॉलोअप घेऊन कशा एक मागणी कोणती करणार आहे की नाही आहे? हो, आमची मागणी आग्रही मागणी आहे की या बाबाला म्हणजे पोलिसांनी याविरुद्ध चांगले पुरावे गोळा करून स्ट्रॉंग केस उभी केली पाहिजे. या बाबाला तर जास्तीत जास्त शिक्षा झालीच पाहिजे. पण या बाबतीत त्याला जे मदत करणारे लोक आहेत आणि ते किती वजनदार असो, किती राजकीय त्यांचं वजन असो, त्या सगळ्यांना शासन झालंच पाहिजे की या निमित्ताने शासनाला एक असा संदेश देता येईल की बाबा जे चुकीचे वागतात त्यांना शासन हे केलंच जाईल. हा संदेश द्यायचा शासनाला हा चांगली संधी आहे, त्याचा त्यांनी उपयोग करावा आणि या लोकांविरुद्ध जास्तीत जास्त त्यांना कडक शासन कसं होईल हे पहा. नक्कीच आपण बघू शकतो की अशोक खरात या सगळ्या प्रकरणात अडकला आहे. मात्र या सगळ्यात एक अंधश्रद्धा निर्मूलन कायदा देखील आहे जो नागरिकांसाठी असतो की अशा प्रकारचं कोणी काही अघोरी कृत्य केलं तर त्याचा जो आरोपी असतो त्याच्यासाठी असतं. मात्र
हा जो कायदा आहे तो सर्वसामान्य नागरिकांपर्यंत अजूनही नीट पोहोचलेला नाही आहे, पोलिसांपर्यंत नीट पोहोचलेला नाही आहे. त्याच्यामुळे कुठेतरी एक जो अभ्यास असतो या सगळ्या गोष्टीचा, तो अवेअरनेस असतो नागरिकांमध्ये, तो पाहायला मिळत नाही आणि त्याच्यामुळेच या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या घडत जातात. आता या प्रकरणात नेमकं पुढे काय होतं, एकीकडे अंधश्रद्धा निर्मूलन समिती भोंदू बाबा जो आहे त्याच्या नीट शासन त्याच्यावर करण्यात यावं अशी मागणी करताना दिसते, तर दुसरीकडे रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी करते. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.